अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता. रोज हनुमान चालीसा वाचताना ही ओवी तर आपण नेहमीच म्हणतो, पण याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? अष्टसिद्धी आणि नवनिधी म्हणजे नक्की काय? ओवीनुसार माता सीतेने हनुमानजींना काय वरदान दिले आणि याचा उपयोग आपल्या आयुष्यात आपण कसा करू शकतो, हे सर्व काही आजच्या व्हिडिओत. हनुमानजी जेव्हा जन्माला आले तेव्हाच त्यांना अनेक देवांनी वरदान दिले होते. इंद्राने वज्राचा प्रभाव पडणार नाही असा वर दिला, अग्नीने न जळण्याचा तर वायुदेवाने गतीचा वर दिला. म्हणजेच शक्ती त्यांच्याकडे बालपणापासून होती. पण अष्टसिद्धी नवनिधी की दाता यातील दाता हा शब्द खूप महत्वाचा आहे. दाता म्हणजे देणारा. सीता माता साक्षात महालक्ष्मीचा अवतार आहेत. शास्त्रानुसार सिद्धी आणि निधींवर लक्ष्मीचा अधिकार असतो. जेव्हा हनुमानजींनी लंकेत सीता मातेचा शोध लावला तेव्हा त्यांनी प्रभू रामांचा दूत म्हणून काम केले आणि त्यांच्या या निस्वार्थ भक्तीवर प्रसन्न होऊन सीता मातेने त्यांना अधिकार दिला की हे हनुमाना, आता तू या शक्तींचा केवळ वापर करणार नाहीस, तर तू तुझ्या भक्तांना त्या वाटू शकशील. तर अष्टसिद्धी, 8 सिद्धी म्हणजे अशा शक्ती ज्या निसर्गाच्या नियमांपलीकडे जातात. जेव्हा हनुमानजी लंकेच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचले तेव्हा त्यांच्या समोर एक भला मोठा प्रश्न होता. एवढ्या मोठ्या लंकेत गुपचूप कसं शिरणार? तेव्हा त्यांनी वापरली त्यांची पहिली शक्ती अणिमा. त्यांनी स्वतःला एका अणूप्रमाणे सूक्ष्म केलं. आजच्या काळात अणिमा म्हणजे काय? तर जेव्हा समोर परिस्थिती आपल्यापेक्षा मोठी असते तेव्हा आपला अहंकार बाजूला ठेवून नम्रपणे मार्ग काढणं. जो नम्र होतो तोच कठीण प्रसंगातून सही सलामत बाहेर पडतो. पण हेच हनुमानजींनी जेव्हा समुद्र ओलांडत होते तेव्हा वाटेत सुरसा नावाची राक्षसीन आली. तेव्हा त्यांनी महिमा सिद्धी वापरली. त्यांनी स्वतःचं शरीर पर्वता एवढं अवाढव्य केलं. आपल्या आयुष्यात महिमा म्हणजे आपल्या विचारांची उंची. जेव्हा आपण मर्यादित विचार सोडून जगाचा विचार करतो तेव्हा आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. प्रवासादरम्यान त्यांना हवेत उडायचं होतं तेव्हा त्यांनी स्वतःला कापसासारखं हलकं केलं, ज्याला आपण लघिमा सिद्धी म्हणतो. आजच्या भाषेत सांगायचं तर मनावरचं चिंतेचं ओझं उतरून टाकणं म्हणजे लघिमा. मन हलकं असेल तर आपल्या यशाच्या शिखराकडे आपण झेप घेऊ शकतो. पण मन हलकं असलं तरी आपली तत्व मात्र डोंगरासारखी घट्ट असायला हवीत. हनुमानजींची गरिमा सिद्धी आपल्याला हेच शिकवते. महाभारतात जेव्हा भीमाने त्यांची शेपटी हलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हल्ली सुद्धा नाही. म्हणजे जग कितीही बदललं तरी आपल्या मूल्यांवर ठाम राहणं हीच खरी शक्ती आहे. सीता मातेचा शोध घेताना त्यांनी प्राप्ती आणि प्राकाम्य या सिद्धींचा वापर केला. प्राप्ती म्हणजे कोणत्याही अडथळ्याशिवाय ध्येयापर्यंत पोहोचणं आणि प्राकाम्य म्हणजे विल पॉवर, इच्छाशक्ती इतकी प्रबळ करणं की पाण्यावर चालणं, जमिनीखाली जाणंही शक्य व्हावं. आज जर तुमच्याकडे नवीन काही शिकण्याची जिज्ञासा असेल आणि जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात अव्वल ठरू शकतात. शेवटी येते ती म्हणजे इशित्व आणि वशित्व सिद्धी. हनुमानजींनी सूर्य गिळला, द्रोणागिरी पर्वत उचलला आणि हे त्यांच्या इशित्व शक्तीचं प्रतीक आहे. म्हणजेच निसर्गावर आणि स्वतःवर नियंत्रण. एक चांगला लीडर तोच असतो ज्याचं स्वतःवर नियंत्रण असतं. आणि जेव्हा तुमचं वागणं आणि बोलणं समोरच्याच्या मनाला भिडतं, जसं हनुमानजींनी विभीषणाला आपल्या बाजूने वळवलं, तेव्हा ती असते वशित्व सिद्धी. लोकांवर दादागिरी करण्यापेक्षा प्रेमाने त्यांच्यावर प्रभाव पाडणं हीच कलियुगातील सर्वात मोठी सिद्धी आहे. आता वळूया पैशाच्या त्या 9 प्रकारांकडे म्हणजेच नवनिधींकडे. तर निधी या शब्दाचा अर्थ होतो संपत्ती. पौराणिक कथेनुसार निधी हे कुबेराचे 9 विशेष खजिने आहेत. हे खजिने केवळ भौतिक संपत्ती दर्शवत नाही तर माणसाच्या गुणांचे आणि नशिबाचे प्रकार आहेत. सुरुवात होते पद्या आणि महापद्या निधींपासून. ह्या निधी म्हणजे तुमची सात्विक संपत्ती. जो माणूस नीतिमत्तेने पैसा कमवतो आणि दान धर्म करतो त्याच्याकडे ही निधी असते. कलियुगात तुमचं चारित्र्य आणि प्रामाणिकपणा हीच तुमची पद्या निधी आहे, जी तुम्हाला सन्मान मिळवून देते. त्यानंतर येतात नील आणि मुकुंद निधी. नील निधी म्हणजे व्यापारातलं यश आणि मुकुंद निधी म्हणजे तुमची कला. जर तुमच्याकडे एखादं खास स्किल असेल ज्यामुळे तुम्ही प्रसिद्ध आहात तर तुमच्याकडे मुकुंद निधी आहे.
आजच्या युगात तुमची क्रिएटिव्हिटी हीच तुमची खरी संपत्ती आहे. आता समाजात मान सन्मान हवा असेल तर नंद आणि मकर निधी कामाला येतात. नंद निधी तुम्हाला लोकप्रियता मिळवून देते, तर मकर निधी म्हणजे तुमची शक्ती. मग ती राजकीय असो किंवा स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची मानसिक ताकद. पण संपत्ती फक्त कमावून चालत नाही, तर ती टिकवावी लागते. आणि इथे येते कश्यप निधी. कासवाप्रमाणे आपली संपत्ती सुरक्षित ठेवणं आणि योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणं म्हणजे कश्यप निधी. आणि या उलट स्वतःच्या कुटुंबाच्या आनंदासाठी आणि शांतीसाठी जो पैसा आपण वापरतो ती म्हणजे शंकर निधी. शेवटी सर्वात शेवटी येते ती खर्व निधी. हा तुमचा इमर्जन्सी फंड आहे. आयुष्यात कितीही चढ उतार आले तरी जो पैसा तुम्हाला संकटातून बाहेर काढतो आणि शत्रूंना नमावतो तो म्हणजे खर्व निधी. हनुमानजी या 9 निधींचे मालक आहेत. याचा अर्थ असा की जो जो त्यांची भक्ती करतो त्याला केवळ पैसाच मिळत नाही, तर तो पैसा कसा टिकवायचा, कसा खर्च करायचा, समाजात मान कसा मिळवायचा हे मॅनेजमेंट स्किल देखील मिळतं. म्हणूनच म्हणतात, जर तुम्हाला आयुष्यात यश, पैसा, सुख हवं असेल तर तुम्ही हनुमानजींची भक्ती करा. हनुमानजींकडे तो चेक आहे ज्यावर सीता मातेने सिग्नेचर केली आहेत. ते तुम्हाला हवं ते देऊ शकतात, कारण त्यांच्याकडे तसा अधिकार आहे. तुम्हाला ही माहिती ऐकून यातल्या 17 शक्तींपैकी कोणती शक्ती स्वतःमध्ये विकसित करायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर कृपया सबस्क्राईब करा. जय श्रीराम.